अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आपल्यासोबत भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, तुम्ही उपोषणाला बसला होतात पोलीस हाऊसिंगसाठी. आज आता अधिवेशन सुरू झालेलं आहे. तुमच्या या मागण्या तुम्ही लावून धरणार आहात आणि गोरगरिबांना गेल्या अनेक वर्षांपासून न्याय दिला जात नाही आहे. सरकार तुमचं आहे. काय नेमकं कुठे पाणी अडतंय? एक तुम्हाला एवढंच सांगतो, पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये मी ज्या दिवशी उपोषणाला बसलो त्याच रात्री 12 वाजता माझा जो प्रवीण दरेकर आणि रोडासाहेब रात्री 12च्या दरम्यान आले आणि 12च्या दरम्यान आल्यानंतर त्याने हा प्रश्न मला विचारला की साहेब, अधिवेशन काळामध्ये ह्या प्रश्नाची घोषणा करणार आहेत, तर कालिदास उपोषण साहेबांनी सोडायला सांगितलं आहे. मी त्या पद्धतीने साहेबांचा शब्द ऐकल्यानंतर मी माझं उपोषण सोडून दिलं आणि अधिवेशन काळामध्ये साहेब जाहीरपणे हे करणार आहे, सांगणार आहेत. नक्कीच. पण तुम्हाला वाटतं इतक्या वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प पूर्ण होईल की पुन्हा एकदा तुम्हाला उपोषणाचा हत्यार उपसावं लागेल? एक तुम्हाला सांगतो, माझ्या उपोषणाबद्दल एवढं प्रेम का मला समजत नाही आहे, परंतु साहेब एकदा शब्द दिल्यानंतर शब्दाला जागतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न हाऊसमध्ये साहेब सोडवण्याचा प्रयत्न जाहीर करतील हे माझं मन सांगते. शिंदेवाडीमध्ये बऱ्याचशा झोपड्या आहेत आणि तिथे बऱ्याच वर्षापासून लोक राहतात, 50 वर्षापासून. पण त्यांना आता तिकडून हटवलं जात आहे. कोर्टामध्ये प्रकरण पोहोचले. कोर्टाने सुद्धा महानगरपालिकेला सांगितलं आहे की त्यांच्या आधी पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लावा आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करा. तुम्ही तिथले स्थानिक आमदार आहात, तुमची भूमिका? त्यांच्या बाबतीत मी सगळं निर्णय देताना भाडे पण देत होतो, शिफ्टिंग करत होतो. त्यांना शिफ्टिंग करून इतर ठिकाणी पण त्यांना जागा देण्याचं मी फायनल केलं होतं. आणि कॉर्पोरेशनने मान्यता दिली होती. त्यांना 25,000चं भाडं पण द्यायचं मान्यता दिली होती. पण त्यातला एक मनुष्य कोणतरी कोर्टात गेला आणि त्याने हे स्टे आणलं आहे. कारण संपूर्ण शासकीय कर्मचारी म्हणजे कॉन्झिक्युन्सीचे कर्मचारी आणि भाडोत्री जे कॉन्झिक्युन्सी कर्मचारी आहेत त्यांना मी सगळ्यांना तिथे शिफ्टिंग दिलं आहे. तिथे शिफ्टिंग जागा तिथे देतो आहे मी. पण जे कर्मचारी नाही आहेत त्यांना कायदेशीर आपण कर्मचाऱ्यांसाठी ते आपण डेव्हलपमेंट करतो आहे, प्रायव्हेट लोकांसाठी नाही. पण ह्यांना प्रायव्हेट एवढी वर्ष हे राहत आहे तिथे, त्यांना कुठेतरी हक्काची जागा मिळावी की हक्काचं घर कायद्याने त्या पद्धतीने त्यांना भाडं चालू करून त्यांना PAP देण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्या पद्धतीने PAPचं मी फायनलसुद्धा केलं होतं. परंतु काही असे असतात, एकाने कोर्टात गेला आणि स्टे आणली. आता त्याचे आता कायद्याने कॉर्पोरेशन बघून घेईल. माझा प्रश्न त्यांना प्रश्न सोडवायचा होता, त्याने हा प्रश्न वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्रास त्यांना काय होईल हे कॉर्पोरेशनच सांगेल. नक्कीच. वायू प्रदूषण फार वाढतंय दादरमध्ये. दादरकरांचा श्वास घुसमटतोय. यासाठी पण तुम्ही लक्षवेधी मांडणार आहात का किंवा हा मुद्दा अधिवेशनामध्ये तुम्ही घेणार आहात का? एक तुम्हाला सांगतो, दादरच का प्रदूषण होतं आहे, संपूर्ण मुंबईमध्ये प्रदूषणचं आहे. का दादरच तुला दिसते मला समजत नाही आहे. दादरवरती एवढं प्रेम असेल तर त्या बाबतीमध्ये मी हाऊसमध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि ज्या ज्या जनतेच्या समस्या त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न करणार असं कालिदास कोळंबकर यांनी ठासून सांगितलं. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.